So our next point is disaster management, ज्याला आपण आपत्ती व्यवस्थापन असं म्हणतो. व्हॅरियस नॅचरल डिझास्टर्स लाईक अ थंडरबोल्ट्स, लाईटनिंग, ज्याला आपण वीज कडाडणे म्हणजे विजेच्या कडाडासह पाऊस पडणे, फ्लड्स, पूर येणे, फायर, आग लागणे, आणि मॅनमेड डिझास्टर्स लाईक अ ॲक्सिडेंट, अपघात, बॉम्ब एक्सप्लोजन, बॉम्बचा स्फोट होणे, किंवा केमिकल ॲक्सिडेंट इंडस्ट्री, रसायनांच्या इंडस्ट्रीमध्ये किंवा औद्योगिक इंडस्ट्रीमध्ये ॲक्सिडेंट्स होणे, नंतर स्टॅम्पेड्स इन मॅस गॅदरिंग, पाय तुडवणे, त्याला आपण म्हणतो की चेंगराचेंगरी होणे, रायट्स, दंगल, एक्सेट्रा आर द डिझास्टर्स. म्हणजे ह्या आपत्ती सगळ्या अकर अराउंड अर्थ टाईम टू टाईम हे आपल्याला पाहायला मिळतात. दे कॉज लार्ज स्केल डॅमेज टू लाईफ अँड प्रॉपर्टी. आणि अशा प्रकारचे जे डिझास्टर मॅनेजमेंट असतात हे जीवन आणि मालमत्ता किंवा जी गोष्ट असते याला खूप मोठ्या प्रमाणात धोका पोहोचवायचं काम करतात. बेसिक प्रिन्सिपल ऑफ द फर्स्ट एड. मग अशा याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागतं? लाईफ अँड रिससिनेशन ऑफ अ ABC, ज्याला आपण असं म्हणतो. म्हणजे एखाद्या गोष्टीची जी लाईफ आहे आणि पुनरुज्जीवन तर कसं द्यायचं त्याला आपण ABC म्हणजे त्याची सुरुवात कशी. द फर्स्ट स्टेट टू द डिझास्टर व्हिक्टीम. म्हणजे तुम्ही काय करा की व्हिक्टीमला तर पहिल्यांदा जो ज्याला कोणाला जो आपत्तीमध्ये आला आहे त्या आपत्तीमधल्या व्यक्तीला काय करा, पहिली प्रथमोपचार द्या. मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द फर्स्ट स्टेट टू प्रिव्हेन्शन द डेथ, त्याला मृत्यूपासून वाचवणं, प्रिव्हेंटिंग द डिस्टर्बेशन ऑफ द हेल्थ, स्टार्टिंग टू द प्रोसेस ऑफ रिहॅबिलिटेशन, आणि त्याला पुनरुज्जीवन देऊन त्याला म्हणजे त्याची जी प्रथमोपचार देऊन त्याला पुन्हा पुढच्या गोष्टीसाठी त्याला तयार करणे. हेन्स इट इज इम्पॉर्टंट टू नो अबाउट द एमर्जन्सी मेजर्स ऑर अ फर्स्ट एड प्रॅक्टिस टू फॉलो. मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय केलं पाहिजे याचा आपल्याला बेसिक प्रिन्सिपल आपल्याला बघायचे आहे. बघा, पहिला आहे एअरवे, ज्याला आपण म्हणतो की श्वसन मार्ग. इफ विक्टिम हॅज अ डिफिकल्टी ब्रिथिंग द डेड शुड बी हेल्ड इन अ बॅकवर्ड स्लोपिंग पोझिशन ऑर चिन, सो शुड बी रेज्ड इन द रेस्पिरेटरी पॅसेज रिमेन ओपन. त्याचं डोकं थोडंसं पाठीमागं घ्या, त्याचा रेस्पिरेटरी मार्ग म्हणजे चिन म्हणजे हनवटीला धरून असं पाठीमागं घ्या. त्याचा रेस्पिरेटरी पॅसेज म्हणजे श्वसन मार्ग जो आहे तो ओपन झाला पाहिजे आणि त्याला श्वास घ्यायला थोडीशी म्हणजे मोकळीक भेटली पाहिजे. दुसरा आहे ब्रिथिंग. ही ब्रिथिंग हॅज स्टॉप. जर श्वास घ्यायला थांबला असेल द विक्टिम शुड बी गिवन आर्टिफिशियल व्हेंटिलेशन्स बाय माउथ टू रेससिनेशन. म्हणजे त्याला पुनरुज्जीवन देण्यासाठी आपण माउथ टू माउथ असं त्याला व्हेंटिलेशन किंवा हवा देणं हे गरजेचं आहे. त्याचबरोबर रक्ताभिसरण, ज्याला आपण सर्क्युलेशन म्हणतो. इफ द विक्टिम इज अनकॉन्शियस देन आफ्टर गिविंग द माउथ टू माउथ रेस्पिरेशन ट्वाइस हार्ट शुड बी प्रेस्ड डाऊन बाय प्रेसिंग द चेस्ट विथ द बोथ ऑफ द पॉम. आणि मग त्याला श्वास दिल्याच्या नंतर आपण दोन्ही हाताची पाम अशी घ्यायची आणि त्याच्या हृदयाला प्रेस करण्याचा प्रयत्न करायचा. दिस टू ॲक्शन शुड बी रिपीटेड अल्टरनेटली अबाउट 15 टाइम्स. आणि अशा प्रकारचे श्वास देणे आणि त्याच्यानंतर त्याची छाती दाबणे या साधारणतः 15 वेळेस आपण अशा करायचं, ज्याला आपण काय म्हणतो कार्डिओ पल्मोनरी रिससिनेशन, ज्याला आपण CPR असं म्हणतो. इट हेल्प्स टू ब्रिंग द सर्क्युलेशन टू बॅक नॉर्मल. याचा उपयोग काय होतो की त्याचं जे सर्क्युलेशन आहे ते सर्क्युलेशन त्याला परत मिळण्यासाठी आणि तो नॉर्मल येण्यासाठी आपल्याला त्याची मदत होते. Disaster management is an action implemented through the proper planning, organized activity, coordination. It includes the following. आणि आपत्ती व्यवस्थापन हे जर इम्प्लिमेंट करायचं असेल, चांगल्या पद्धतीने त्याचं नियोजन करायचं असेल तर आपल्याला त्याचं एक प्रॉपर प्लॅनिंग लागतं आणि समन्वय पण साधावा लागतो. प्रिव्हेन्शन ऑफ लॉसेस अँड डेंजर, इम्प्रूविंग द टॉलरन्स, प्रोव्हाइडिंग रिलीफ फ्रॉम डिझास्टर, मिनिमायझिंग द इंटेन्सिटी अँड एक्सटेंट हार्म, preparation to face the disaster, immediate action in the disaster situation, assessment and damage and intensity of the disaster, arranging the rescue work and help, and rehabilitation and rebuilding. बघा, प्रिव्हेन्शन अँड लॉसेस ऑफ द डेंजर, आपत्तीमुळे होणारे जे जास्तीत जास्त धोके किंवा जे नुकसान आहे ते आपल्याला रोखण्याचं काम करणे. इम्प्रूव्हिंग द टॉलरन्स म्हणजे जी त्यांची धारणा क्षमता आहे त्याची बांधणी करणे, म्हणजे ठीक आहे काय घाबरू नका आम्ही आहोत. आणि प्रोव्हाइडिंग द रिलीफ फ्रॉम डिझास्टर, मिनिमायझिंग द इंटेन्सिटी ऑफ एक्सटेंट ऑफ द हार्म, आपत्तीचं तर निवारण करायचं आणि धोक्याच्या स्वरूपाची जी व्याप्ती ती पण आपल्याला तिथं कमी करता येऊ शकते. प्रिपरेशन टू द फेस ऑफ द डिझास्टर, आपत्तीचा सामना करण्यासाठी आपल्याला प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. यासाठी आपण काही काही वेळेस शाळेमध्ये मॉक ड्रिल पण घेतलेली. इमिडिएट ॲक्शन इन द डिझास्टर सिच्युएशन, आणि आपल्याला ह्या डिझास्टरमध्ये इमिडिएट काय ॲक्शन घेता येईल किंवा कसं ह्याला रिलीफ देता येईल. त्याचबरोबर असेसमेंट ऑफ अ डॅमेज अँड इंटेन्सिटी ऑफ द डिझास्टर, त्याचबरोबर आपत्तीच्या मुळे झालेली हानी आणि त्यात हानी आणि त्याची प्रखरता किंवा तीव्रता नेमकी किती याची आपल्याला ज्याला आपण म्हणतो की
असेसमेंट, त्याला हिशोब म्हणतो आपण, त्याला हिशोब आपण करू शकतो. अरेंजिंग फॉर द रेस्क्यू वर्क अँड हेल्प, त्याचबरोबर त्यांची सुटकी किंवा मदत करण्यासाठी, मदत कार्य करण्यासाठी मदत अरेंज करणे आणि त्यांचं पुनर्वसन आणि पुनर्निर्माण करण्यासाठी सुद्धा मदत करणे. ब्लीडिंग, if a victim is injured and bleeding through the wound, then wound should be covered with the antiseptic pad and pressure applied 5 minutes with either limb or arm. जर एखाद्या व्यक्तींचं ॲक्सिडेंटमध्ये किंवा कशामध्ये जर रक्त निघत असेल तर त्याला आपण काय केलं पाहिजे, तिथं आपण 5 मिनटं असं दाबलं पाहिजे त्या जखमेच्या ठिकाणी, त्याला अँटीसेप्टिक पॅडनं काय केलं पाहिजे, बांधलं पाहिजे. फ्रॅक्चर अँड इम्पॅक्ट ऑफ द व्हर्टिब्री, त्याचबरोबर जर अस्थिभंग किंवा मणक्यावर काही आघात झाला असेल तर ब्राउन इज फ्रॅक्चर इज एसेन्शियल टू फ्रॅक्चर्ड पार्ट इमोबिलायझर, त्याला शक्यतो हलवा करू नका. इट कॅन बी डन विथ द हेल्प ऑफ अवेलेबल वुडन रॉड्स, बॅट, रोलर. इफ इट इज एन इम्पॅक्ट ऑन बॅक व्हर्टिब्रल कॉलम, पेशंट शुड बी केप्ट इन मोबाईल इन फर्म स्ट्रेचर. आणि जर ती पाठीच्या मणक्याला असेल तर किंवा हाताला कुठला असेल तर, हाताला असेल तर तुम्ही त्याला एखादी रॉड वगैरे असा बांधा, जेणेकरून तो फ्रॅक्चर्ड जो हात आहे तो इकडे तिकडे हलणार नाही. पाठीच्या मणक्याला त्याला त्रास असेल तर त्याला स्ट्रेट झोपवा आणि तसंच त्याला न हलवता स्ट्रेचरवर मूव्ह करा. बर्न किंवा काही एखाद्या वेळेस पोळणे अथवा काही भाजणे असेल, इफ विक्टिम हॅज अ बर्न इंजर्ड, इट इज बेनिफिशियल टू होल्ड द इंज्युअर्ड पार्ट अंडर द क्लीन अँड कोल्ड फ्लॉवरिंग वॉटर फॉर ॲटलीस्ट 10 मिनिट. त्याचबरोबर त्याला भाजलेला असेल तर त्याला थंड पाण्यामध्ये 10 मिनिट ठेवायला काही हरकत नाही, जेणेकरून त्याला फरक पडू शकतो. फॉर इंजुरीज लाईक अ स्प्रेन्स, ट्विस्टिंग अँड कन्स्टिट्युशन, द राईस रेमेडी शुड बी अप्लाइड. आता ही राईस रेमेडी म्हणजे काय, लचक असेल, मुरगळ असेल, चमक भरणे असेल, एखादा मुका मार बसला असेल तर अशा वेळेस आपण ही राईस रेमेडी आठवली. राईस म्हणजे काय, आर म्हणजे रेस्ट, अलाउ टू विक्टिम सिट इन रिलॅक्स पोझिशन, त्यांना रिलॅक्स पोझिशनमध्ये बसवा. आईस, अप्लाय आईस पॅक ऑन इंजुरी पार्ट, त्याचं बर्फ घ्या आणि बर्फाला फिरवा. कंप्रेशन, थोडंसं दाबणं. आफ्टर द आईस पॅक ट्रीटमेंट इंजुर्ड पार्ट शुड बी मसाज जेंटली, त्याला आपण थोडंसं असं दाबून मसाज केली तरी त्याला फरक पडतो. एलिव्हेट म्हणजे तुम्ही त्याला काय करा की उचलून घ्या. द इंजुर्ड पार्ट शुड बी केप्ट इन रेजर इन एलिव्हेटेड पोझिशन, म्हणजे तो उंचावर भाग असा नेऊन ठेवायला हात ठेवावा, जेणेकरून त्याला काय होतं की थोडासा आराम मिळतो. आता हाऊ टू ट्रान्सपोर्ट व्हिक्टीम अँड पेशंट, जर अशा पद्धतीमध्ये तुम्ही डिझास्टरमध्ये एखादा व्हिक्टीम तुम्हाला सापडला किंवा पेशंट्स असतील तर पहिली मेथड आहे कार्डल मेथड. कार्डल म्हणजे त्याला आपण पाळणा म्हणतो. युजफुल चिल्ड्रन्स ही लहान मुलांसाठी अतिशय चांगली आहे. अंडरवेट जी व्हिक्टीम असतात त्यांच्यासाठी सुद्धा ही कार्डल मेथड आहे. चित्र तुम्ही बघा, तुम्हाला लक्षात येईल की ती हे पाळण्यासारखं तुम्हाला चित्र दिसते, म्हणून त्याला कार्डल मेथड म्हणतात. बघा, दुसरी आहे ह्युमन क्लच मेथड, ज्याला आपण म्हणतो की क्लच म्हणजे पकडणे, कुबडी पद्धत ज्याला आपण म्हणतो, कुबडी दिली जातात की इफ वन ऑफ द लेग्स इंज्युर्ड द व्हिक्टिम शुड बी सपोर्टेड विदिन द लोड अँड अदर लेग. मग त्याचा पाय जर हे झाला असेल तर त्याचा खांद्यावर असा हात घ्यायचा आणि त्याला हळूहळू समोर घेऊन जायचं, त्या पायाची फारशी मुवमेंट होऊ द्यायची नाही. कॅरिंग ऑन 4 हँड चेअर, दिस इज युजफुल सपोर्ट टू नीडेड अँड पार्ट बिलो द वेस्ट. जर समजा कमरेच्या खाली मार असेल तर 2 हाताची अशी आपण सांगडे घालायचे आणि त्याला काय करायचं, त्याला त्याच्यावर बसवायचं आणि त्याला घेऊन जायचं. बघा, पुढची मेथड आहे मेथड युज्ड बाय द फॅब्रिक ब्रिजेस कॅरिंग द पिगी बॅग. युजफुल कॅरिंग द पेशंट्स आर अनकॉन्शियस. जर ते कोणी पेशंट्स अनकॉन्शियस असतील तर अशा वेळेस या पेशंटला या पद्धतीमध्ये आपण त्यांना काय करू शकतो, घेऊन जातो. म्हणजे ही ॲक्च्युली कोणाची आहे, फायर ब्रिगेड जे असतात, फायर ब्रिगेड जे लोक असतात ते या पद्धतीचा वापर करतात. हाऊ टू पुलिंग ऑर लिफ्टिंग द मेथड, दिस इज युज्ड फॉर द कॅरिंग अनकॉन्शियस पेशंट थ्रू अ शॉर्ट डिस्टन्स. जर काही पेशंट्स काही अनकॉन्शियस असतात पण ते स्वतःचं शरीर असं हे करू शकत नाही, त्यांना 2 हाताची बैठक म्हणजे पटकन असं धरून वगैरे तुम्ही त्याला घेऊन जाऊ शकता. हाऊ टू कॅरिंग ऑन अ 2 हँड चेअर, युजफुल फॉर द पेशंट हू कॅन नॉट यूज देअर हँड्स बट होल्ड द बॉडी अपराईट. अशा पद्धतीमध्ये पूर्ण त्यांचं शरीर हाताने काही हालचाल करू शकत नसतात पण त्यांना शरीर मात्र थोडंफार चालू शकतं, तर ते अशा पद्धतीमध्ये आपण त्यांना उचलू शकतो. स्ट्रेचर, in emergency it is conventional stretcher is not available, then temporary stretcher can be used, bamboos, blanket etc. चादर टाकून पटकन चादरीचे 4 टोकं धरणे किंवा बांबूचं पटकन स्ट्रेचर तयार करणे, इथं सुद्धा आपण ती पद्धत वापरू शकतो. अशा पद्धतीने आपण व्हिक्टिमला मदत करू शकतो. अदर इमर्जन्सी मेजर्स, बोट्स आर युज्ड इन सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशन टू रेस्क्यू द पीपल ट्रॅप्ड इन टू द फ्लडेड एरिया. तुम्ही पाहिलं असेल की छोट्या छोट्या बोट्स असतात की ज्या बोट्स पटकन ह्या फ्लडमध्ये अटकलेल्या लोकांना बाजूला काढतात. आणि इमर्जन्सी मेजर वुडन बोट्स, बांबू फ्लोट्स, एअर फिल्ड रबर ट्यूब फ्रॉम द टायर कॅन बी यूज द ॲडव्हान्टेज. फायर एक्सटिंग्विशर इज अ पोर्टेबल अप्लायन्स दॅट कॅन इझिली कॅरीड एनिवेअर
various appliances are used to put out fire, visit the fire department to your city and collect the detailed information. साधारणतः ह्या इत्यादी गोष्टीचा आपण वापर करून आपली जी डिझास्टर मॅनेजमेंट आहे ते आपण बऱ्यापैकी प्रॉपर प्लॅनिंग करू शकतो.